चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण सर्व स्वामी भक्तांनी स्वामींची कोणती ना कोणती तरी सेवा नक्कीच केली असेल, परंतु मासिक पाळी, सुवैर, सुतक किंवा अन्य काही कारणामुळे जर तुम्हाला स्वामींची कोणतीच सेवा करता आली नसेल तर स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त सुद्धा तुम्ही स्वामींची कोणतीही आवडती सेवा करू शकता। तर स्वामींची सगळ्यात आवडती सेवा कोणती आहे तर श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण। स्वामी महाराजांची पुण्यतिथी येत्या 26 एप्रिलला आहे, तर त्या निमित्तानं तुम्ही आज जर माझा व्हिडिओ बघताय तर उद्यापासून सुद्धा तुम्ही या सेवेला बसू शकता। सेवा काय करायची तर श्री स्वामी चरित्र सारामृतामध्ये 21 अध्याय दिलेले असतात। 1 ते 21 अध्याय जर तुम्ही एकाच दिवशी वाचला तर तुमचं एक पारायण पूर्ण होतं। स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त तुम्हाला जेवढी काही मनात पारायण करण्याची इच्छा आहे तेवढं तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करू शकता। पहिल्याच दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे, जवळच्या मठात केंद्रात जाऊन तुम्हाला नारळ आणि खडीसाखर ठेवायची आहे आणि मग सेवेला बसायचं आहे। रोज तुम्ही 21 अध्याय वाचला तर एक पारायण होईल, पण अगदी शक्य नसेल तर रोज 3 किंवा तुम्ही अगदी 7-7 अध्याय वाचून सुद्धा हे पारायण पूर्ण करू शकता। पारायण किती करू शकता तर 1, 3, 5, 7, 9, 11, 51, 108 जेवढी तुम्हाला पारायण शक्य होतील तेवढी पारायण तुम्ही या स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त करू शकता। तर ही सेवा संकल्पयुक्त करताय तर मांसाहार, मद्यपान मात्र पूर्णतः बंद ठेवा। स्वामींवरती 100% विश्वास ठेवा आणि सेवेला बसा। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। श्री स्वामी समर्थ।